आता वळूया इतर बातम्यांकडे। राज ठाकरे यांची कोकणामध्ये सभा होती आणि या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोकणात सभा होतीये आणि या सभेतून राज ठाकरे कुणावर शरसंधान साधणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज राज ठाकरे यांची तळ कोकणात कणकवली येथे नारायण राणेच्या बालेकिल्ल्यात आज जी आहे ती जाहीर सभा होते। तुम्ही बघू शकता इथे जाहीर सभेला पूर्णतः जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे दिसते। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी मनसेतर्फे पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातली ही आजची पहिली सभा होते आणि आजच्या या पहिल्या सभेला महाराष्ट्रातील पहिल्या सभेला राज ठाकरे उपस्थित राहत आहेत। आणि एक योगायोग असा आहे की आजच सावंतवाडी येथे दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात जी दुसरी सभा होते ती म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची सभा होते। त्यामुळे काका आणि पुतण्यांची एकाच दिवशी आज जी जाहीर प्रचार सभा जिल्ह्यात 2 होत आहेत। त्यामुळे ठाकरे तोप दोन्ही ठिकाणी धडाडणार आहे। एकंदर काल अमित शहा यांची रत्नागिरी येथे सभा झाल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा कणकवली येथे नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात झाली आणि यावेळी मोठ्या प्रमाणात आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आले आहेत आणि आजच्या या सभेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे। एकंदर पाहिलं तर आज राज ठाकरे काय बोलणार आणि सावंतवाडीत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।